अयोध्येत श्रीराम मंदिरात आज ध्वजारोहण सोहळा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ध्वजारोहण। दुपारी 12 ते 12:15 दरम्यान फडकवला जाणार ध्वज। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। वंचित बहुजन आघाडीची आज संविधान महासभा। शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या सभेला प्रकाश आंबेडकर करणार संबोधित। चंद्रशेखर बावनकुळे आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर। पुणे सातारा जिल्ह्यात धडाडणार मंत्री बावनकुळेंची तोफ। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी प्रचार सभा। आज पुणे जमीन घोटाळ्याचा 21वा दिवस, पण अजूनही एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव नाही। अंजली दमानी यांचा हल्लाबोल। पुणे मुंढवा जमीन प्रकरण मीडिया कंपनीचा म्हणणं मांडण्यासाठी आता मुदतवाढीसाठी अर्ज। नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडे दुसऱ्यांदा अर्ज। पुणे मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी शीतल देजवानींना म्हणणं मांडण्यासाठी मुदतवाढ। सलग दुसऱ्यांदा शीतल देजवानी खरगे चौकशी समितीच्या समोर गैरहजर। आम्ही जिंकलो तर त्यांना लपायलाही जागा राहणार नाही। आमदार निलेश राणेंची रवींद्र चव्हाणांवर टीका। ठाकरे सेनेचे अनेक नेते आपल्या संपर्कात, जे बोंबलतात तेच आपल्याला भेटतात। नरेश मस्केंचा खळबळजनक दावा। राज्यात थंडी कमी होण्याची शक्यता। कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। गेले 2 दिवस राज्यातील तापमानात वाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।